नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। चाललंय तरी काय? खोट्या निवेदनांचा खेळ की भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न? नांदुरा प्रतिनिधी दिनांक 13 मे 2026 रोजी नांदुरा नगर परिषद बांधकाम विभागात कथित प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काही अधिकारी, कर्मचारी व कर्मचारी संघटनांनी गंभीर आरोप करत नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एवढे गंभीर आरोप करूनही कोणतीही FIR दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भुवऱ्यात अडकले आहे. समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक तक्रार दाखल करत संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. अधिकारी कर्मचारी अचानक पोलीस स्टेशनमध्ये का गेले? FIR दाखल का झाली नाही? नागरिकांची कामे तासनतास बंद का ठेवण्यात आली? भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाबल्या जात आहेत का? मुख्याधिकाऱ्यांची अनियमित उपस्थितीमुळे प्रशासन ठप्प झाले आहे का? चिरीमिरी व आर्थिक तडजोडींच्या चर्चा कितपत सत्य आहेत? तक्रारीनुसार नगर परिषदेमधील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही त्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच लोकप्रतिनिधी व समाजसेवकांना बदनाम करून दबाव टाकण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर होत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. आझाद पठाण यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले आहे, खोट्या निवेदनांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना बदनाम करून दबाव टाकणाऱ्यांच्या पायाखालची जमीन आता सरकली पाहिजे. भ्रष्टाचार झाकण्यासाठी प्रशासनाचा वापर करणाऱ्यांना आता जनतेसमोर उत्तर द्यावीच लागेल. जनतेच्या कराच्या पैशावर चालणारे प्रशासन ही जनतेचे सेवक आहे, कोणाच्या दबाव गटाचे खासगी कार्यालय नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे नांदुरा शहरात प्रशासन, कर्मचारी संघटना आणि पोलीस यांच्याबाबत तीव्र चर्चा रंगली असून नागरिक आता निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहेत. दरम्यान या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.